बारामतीतल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक पार पडतीये। आज सकाळीच खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रंजन तावरे यांनी निवडणुकीसाठी मतदान केलं। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत माळेगाव साखर कारखान्यासाठी मतदान पार पडणार असून 24 जूनला याचा निकाल जाहीर केला जाणार आहे। या निवडणुकीसाठी अजित पवारांचं नीळकंठेश्वर पॅनल तर शरद पवारांच्या पक्षाचं बळीराजा पॅनल यांच्यासह इतरही अनेक पॅनल निवडणुकीच्या रिंगणात आहेत। माळेगाव सहकारी साखर कारखान्यात 37 गावातील 68 बूथ केंद्रांवर मतदान पार पडतंय। 21 जागांसाठी 90 उमेदवार रिंगणात आहेत। अजित पवार, शरद पवार आणि चंद्रराव तावरे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। आज एक सहकार पॅनलचं इलेक्शन इथे होतंय। जे कोणी ह्याच्यात लढतायत त्या सगळ्या 80 का 90 कॅन्डिडेट्स आहेत, त्यांना सगळ्यांना शुभेच्छा। पारदर्शकपणे हे इलेक्शन पार पडावं आणि कारखाना चांगल्या पद्धतीने चालवावा एवढीच आमची अपेक्षा आहे। सगळ्या सहकारी संस्थांच्या संदर्भामध्ये त्या भागातले शेतकरी याबद्दलचा निर्णय घेत असतात। ते त्या संस्थेचे मालक असतात आणि ते जेव्हा 5 वर्षाच्या करता ते विश्वस्त म्हणून निवड करण्याचं काम करत असतात, तो त्यांचा पूर्ण अधिकार असतो आणि तो अधिकार पार पाडण्याचं काम आता सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत होणार आहे। लोकशाही आणि त्याच्यामुळे त्यांच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून कोण कारखान्याचा सर्वांगीण विकास करेल, कोण सातत्याने वरच्या क्रमांकाचा भाव देईल, त्या सगळ्याचे विचारपूर्वक ते निर्णय घेतील असे मला विश्वास आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।